नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा आहे दणका आणि यालाच म्हणतात पारदर्शक शिक्षक भरती. सेलोट महाराष्ट्र परीक्षा परिषद. खरंच अभिमान वाटतो पारदर्शकरित्या परीक्षा कशी होते. इथे बघा, विसरली नाही महाराष्ट्र परीक्षा परिषद. 2018 मध्ये 2019 मध्ये घोटाळा करणारे टीईटी मध्ये घोटाळा करणाऱ्या लोकांना इथे मेन्शन केलेलं आहे. काय मेन्शन केलंय ते थोडक्यात वाचून दाखवतो आणि असंच पाहिजे. 18-19 या वर्षी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी मध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवाराची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या आदेश क्रमांक डॅन शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संपादन रद्द करून शास्ती करून उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशा उमेदवाराबाबत माननीय न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 2018 वाले जर माहिती दडून आता जर या शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होत असतील, लिस्ट मध्ये नाव चेक केलं जातं बरं का, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुझं तिथं नाव आहे का विचारलं जातं. नाही, सुट्टी नाही. यांना शिक्षक भरतीमध्ये सुट्टी नाही. त्यांनी आता दुसरा व्यवसाय करावा, शेती करावी, ठेला टाकावा, काही करावं. जर घोटाळेबाज असेल, एखाद्या गरीब विद्यार्थ्याचं नुकसान होत असेल तुमच्यामुळे, तर तुम्हाला काही एक सूट मिळणार नाही. सरळ सांगितले महाराष्ट्र परीक्षा परिषदेने. चला पुढे काय म्हटले बघू. अजून एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता. स्वतःला शहाणे समजणारे लोक ही अनेक सत्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या सत्रापैकी ही चाचणी केवळ एका सत्रात देण्याची मुभा होती. तथापि असे निदर्शनास आले की काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक आवेदन अर्ज सादर केली होती. काही शहाणी उगाच परीक्षा देतात डबल. अरे परीक्षा परिषद काही वेळी नाही आहे, लक्षात घ्या. आता बोललो असतो पण बोलायची वेळ नाही आहे सध्याच्या परिस्थितीत. काही युट्यूबर किंवा काही क्लासेस वाले भरा 2 फॉर्म असं म्हणणारे होते मित्रांनो, पण पट्ट्या कधीच म्हटलं नाही. चुकीचं काम करा, कारण कुठे ना कुठे सापडत असतच, लक्षात ठेवा. चला, अशा परिस्थितीत उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेश पत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक सत्रासाठी प्रवेश पत्र प्राप्त झाली असली तरी केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीत प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. असे पुढे काय म्हटले बघा. एकापेक्षा जास्त वेळा चाचणीत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. यामुळे अशा उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल. आम्ही सांगतो, जर इथं डोळे झाकपणी जर तुम्ही काही गैरप्रकार केलात, जसे 2018-19च्या टीईटी घोटाळ्यातील विद्यार्थी आता पश्चातापात आहेत. सीटीटी परीक्षा देऊ का, अंक करू का, नाही चालणार त्यांना अजिबात. बॅन म्हणजे बॅन, प्रतिबंध म्हणजे प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तुम्ही जर इथे काही घोटाळा करायचा विचार केलात तर तुमचं सुद्धा कायमस्वरूपी शिक्षक होण्याचं स्वप्न भंग झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या गोष्टीकडे गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघावे. पुढल्या तरी परीक्षेला आपण चूक न करता परीक्षा पास होता येईल या कारणास्तव वाट बघावी. कुठलाही गैरप्रकार करण्याच्या नादी लागू नये. आणि शिक्षक होतो रे आपण, समाजाला एक घडवण्याचा केंद्रबिंदू बघणार आहोत. असे गैरप्रकार करून कृपया करून आपण भविष्यात खूप उज्ज्वल होणार नाही. टाटा बिर्ला अंबानी होणार नाही किंवा अदानी होणार नाही. आपण एक शिक्षक होणार आहोत. आपण समाजाला घडवणारा एक केंद्रबिंदू होणार आहोत. त्यामुळे असे गैरप्रकार करणाऱ्या महाराष्ट्र परीक्षा परिषदेने दिलेला चाप, यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. गोरगरिबाचे विद्यार्थी लागले पाहिजे, गोरगरिबाच्या घरात शिक्षक निर्माण झाले पाहिजे, त्यांचं उज्ज्वल भवितव्य निर्माण झालं पाहिजे, कष्ट करणाऱ्याला फळ मिळालं पाहिजे. हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आता मेरिट बद्दलच थोडक्यात बोलतो. मेरिट बाबत जर विचारात घेतलं तर मित्रांनो, जोपर्यंत मेरिट जाहिराती येत नाहीत तोपर्यंत मेरिटचा अंदाज बांधणे म्हणजे एडसळपणा म्हणता येईल. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 75,000 पदसंख्या आली तर 50 सुद्धा मेरिट लागाय बसले पोरांना. आणि जर समजा 15-20,000 आली, 15 ते 20च्या दरम्यान असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान म्हणतोय, 15,000पेक्षा कमी जागा येणार नाहीत
आणि 20,000पेक्षा पुढे जातील असा भरोसा वाटणार नाही. अशा पद्धतीने जागा येतील आणि जर आल्याच आपल्या नशिबाने चांगल्या तर चांगलीच गोष्ट आहे. कारण अभियोग्यता धारक अजून वाट बघतायत, अजून वर येणारे लोक आहेत. वित्त विभागाचा विचार करून महाराष्ट्र शासन नक्कीच चांगल्या जागा काढेल असा अंदाज आहे. बघू आपण. जोपर्यंत जागा डिक्लेअर होणार नाही तोपर्यंत मेरिटचा विचार सुद्धा करायचा नाही. काल जवळपास 70-80 फोन असे आले की सर 130 मार्क आहेत, मी लागेल का? सर 120 मार्क आहेत, मी लागेल का? माझं इंटरव्ह्यू मध्ये नाव येईल का? असे फोन करण्याऐवजी तुम्ही फक्त जाहिरात आणि जागा डिक्लेअर होऊ द्या, आपण त्याच्यावर सुद्धा मेरिटचा अंदाज एकदम ऍक्युरेट मांडू. फक्त मी मेरिटच्या बाबतीत एकच सांगतो, काय होणार यावेळेस बघा बरं का, अंदाज बघा आणि हा अंदाज खरंच ठरणार. काय होणार ते सांगतो. गट 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 होतील, असे गट होतील. SEBC, OBC, SC आणि VJ, NT, NTDC हे सगळे झाले बरं का त्याच्यामध्ये. ह्याचे जर विचारात घेतली, SBC याचे जर विचारात घेतली, एक 4-2-2-4-3 मार्काचा विषय असणार आहे. काय या लोकांचं काय 2-4 मार्काचा फरक असेल, 4 मार्काचा फरकावर रिझल्ट येतील. ठीक आहे. पण आता EWS आणि ST कॅटेगरी एका गटामध्ये असतील, यांचं मेरिट जवळपास सारखं असलेलं दिसून येईल. कारण विषय काय झालाय, मराठा आरक्षण आणि OBC मध्ये मराठ्यांचा प्रवेश, याच्यामुळे याच्यामध्ये टक्का वाढण्याचीच आणि मागच्या सारखीच राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यांच्यामध्ये मेरिट वाढत चाललेलं आहे. SC कॅन्डिडेट मध्ये मेरिट हे समान पातळीवर राहिलेलं आहे सगळ्या परीक्षेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता. आणि यांच्या आरक्षणानुसार जर विचार केला 2-3-4% काय आरक्षण कमी असल्यामुळे त्यांचं पण मेरिट जबरदस्तच लागणार आहे, त्यात काही डाऊट नाहीये. आणि SC आता याच्यामध्ये ST कॅटेगरी आधीपासूनच कमी लागतं आणि EWS यावेळेस फक्त काही जातीच उरलेले आहेत, लिंगायत, ब्राह्मण, मुस्लिम, त्याच्यानंतर अजून शीख असेल किंवा ख्रिश्चन असेल, अशा ज्यांना आरक्षण नाही कुठलंच तेच या EWS मध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे मेरिटचा अंदाज बांधत असताना यांचं मेरिट मागच्या वर्षीच्या मेरिट सारखंच असेल, थोडंफार 4 मार्काचा इकडे तिकडे फरक पडेल. कारण सांगतो, जे जास्त मार्क घेणारे काही फ्रॉड लोक सुद्धा यादीमध्ये आहेत. फक्त प्लेन डीएड झालेलं आहे ते सुद्धा लोक या यादीमध्ये असल्यामुळे मेरिटचा अंदाज हे अंदाज आहे, यांचा गट एकच असणार यावेळेस. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. यांच्यामध्ये मागच्या मेरिट सारखंच 2-4 मार्काचा इकडे तिकडे फरक दिसून येईल, पण यांच्यामध्ये खूप मोठा फरक दिसून येईल. विशेष करून EWS मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या 9,000 लोकांनी परीक्षा दिली फक्त EWSच्या, त्याच्यातले साधारण 1,016 असणार आहेत. 8,000 लोक जर पकडले, 8,000 लोकांमध्ये मेरिट खाली येईल. मग भाषा विषय आहेत, त्यानंतर आरक्षणानुसार म्हणजे जे काही आपलं शैक्षणिक शिक्षणानुसार मेरिट ठरत असतं. मीडियम मेरिट ठरवत असताना काय होईल विषय, आता सोशल सायन्सचं हायच लागणार, मॅथ सायन्सचं त्याच्या खाली लागणार, त्यानंतर आपलं प्रायमरीचं त्याच्यापेक्षा खाली लागणार. हे डोक्यात ठेवा सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि कॅटेगरीनुसार खाली खाली येणार, म्हणजे हा गट करून दिलाय मी, अशा गटामध्ये असेल. आणि ओपन ते ओपनच आहे शेवटी. ज्या लोकांना 90 मार्क क्रॉस केलेले आहेत ते सगळे कास्टवाले कोणत्याही कास्टमध्ये असतील तर ते ओपन मध्ये जाणार आहेत. ओपन म्हणजे ज्यांना कोणतंच आरक्षण नाही ते ओपन. ठीक आहे. आता बरेच लोक कॉल करतात, मी ओपन आहे ओपन आहे, अरे SEBC आहे की EWS आहे असं विचारावं लागतं. किंवा पोट जात सांगितल्यावर लक्षात येतं की मराठा आहे, लिंगायत आहे, मुस्लिम आहे, असं तेव्हा लक्षात येतं ओपन आहे. ओपन आहे, ओपन म्हणजे मराठा नाहीये, लक्षात घ्या. ज्यांना कसलीच कास्टचं आरक्षण नाही, इव्हन तो कुठल्याही कॅटेगरीला मधला पोट जाती मधला असेल त्याला ओपन खुल्या गटातून सर्वसाधारण गटातून जागा असतात. ठीक आहे. त्यामुळे मेरिटचा अंदाज जर विचारात घेतला तर या पद्धतीने असणार आहे. कुठलेही नंबरिंग मी सांगितलेलं नाही या व्हिडिओमध्ये, कारण जोपर्यंत आपण जाहिरात येत नाही, असं फॉर एक्झाम्पल 75,000 जागा भरल्या समजा 75,000, तर मेरिट अगदीच खाली येईल. आणि शासन एवढे भरेल का? आपलं जर लक चांगला असेल तर भरेल, पण नाही, एवढ्या जागा भरल्या जाणार नाही. एक साधारण 15,000 ते 20,000च्या दरम्यान जागा येण्याची शक्यता आहे. आणि आपला शेजारी अभ्यास केलाय, आता या मेरिट मध्ये बसायच्या अंदाजामध्ये आहे. आपण कधी अभ्यास करणार आहे, तरी पण आपण आपले मार्क मला व्हॉट्सअप
कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते मार्क काय होतील, अपडेटेड राहतील किंवा मेरिटचा अंदाज बांधता येईल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरिटचा विचार करता विद्यार्थी मित्रांनो, थोडस जाहिराती येऊ द्या किंवा जागा डिक्लेअर होऊ द्या की महाराष्ट्र शासन शिक्षक भरतीमध्ये किती पदसंख्या असतं, याच्यावरच खऱ्या अर्थाने मेरिट ठरत असतं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.